आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना सातत्याने घडत असल्याचा आरोप करत आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी आदिवासी एकतेच्या वतीने करण्यात आली। विविध मागण्यांसाठी आज आदिवासी विकास भवन कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। मागील 2 वर्षात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घडलेल्या सर्व प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। तसेच गडचिरोलीतील आश्रमशाळेत मृत्यू झालेल्या 3 विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 50 लाख रुपये तर जखमी झालेल्या 3 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली। आदिवासींच्या नोकरी भरती संदर्भातील प्रलंबित प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, विद्यार्थ्यांकडून अनधिकृत फी वसूल करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी ही मागणी आंदोलकांनी केली। याशिवाय 5 ऑगस्ट आणि 14 ऑगस्ट रोजी लागू करण्यात आलेले आदिवासी विभागाचे GR रद्द करावेत। तसेच आश्रमशाळांमधील सेंट्रल किचन पद्धत बंद करून समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहांप्रमाणे दररोज मेस सुविधा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी प्रशांत गावंडे आणि संगीता कटाळे यांच्यासह आदिवासी एकतेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम, जय संविधान। मी आदिवासी कन्या संगीता कटाळे। आज नाशिक या ठिकाणी आदिवासी विकास भवन म्हणजे 18 ऑगस्टला जो महामोर्चा निघालेला आहे आदिवासी समाजाचा, त्यामध्ये विद्यार्थी जे आहे की आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा आहे। तर हो, जोपर्यंत आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। कारण की आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आला, जो 5 तारखेला GR काढलेला आहे त्याच्यामध्ये की तुम्ही जास्त दिवस शिकू शकत नाही, म्हणजे आमच्या सगळ्या ज्या काही आहे या GR मध्ये त्यांनी हे केलेला आहे तो GR रद्द झाला पाहिजे आणि या आदिवासी विकास मंत्र्याचा राजीनामा झाला पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आमच्या हक्काच्या आहेत त्या आम्हाला मिळाल्या पाहिजे। क्रांतिकारी जय आदिवासी, जय भीम। तुम्ही गोल क्लबला शांततेत बसले होते, आता मोर्चा काढून आपण आदिवासी विकास भवनला आलाय, नेमकं काय म्हणलं? आता या ठिकाणी येण्याचं कारण आमचं हे आहे की इथले जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी इथं येऊन आमच्या सोबत चर्चा करावी। कारण की ज्या वेळेस आम्ही मोर्चा घेऊन येतो त्यावेळेस आमचे 4-5 डोके धरले जातात, मध्ये कोंबले जातात आणि त्यांना काय सांगतात हे काही कळत नाही। त्यामुळे या वेळेस इथं चर्चा होणार, तोपर्यंत आम्ही इथे बसणार। आज आदिवासी विकास विभाग आयुक्तालय येथे प्रशांत गावंडे व माजी सरकारी विद्यार्थी समेत